तन गुळगुळे फाउंडेशन यांनी हे जे कार्य सुरू केलेलं आहे, म्हणजे समाजातील विकलांग आणि बहुविकलांग जी मुलं असतात, ते बऱ्याचदा असं असतं की यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन लोकांचा थोडासा एक वेगळा असतो. सर्वसाधारण मुलं आणि ही मुलं यांच्यामध्ये एक नेहमीच मोठी दरी राहिलेली आहे आणि ही दरी मिटवण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल गुळगुळे फाउंडेशनने केलेलं आहे. कारण आपण बघतो की या लोकांच्या अशा ज्या विकलांग आणि बहुविकलांग मुलं आहेत, दुर्दैवाने झालेले असतात ते, तर त्यांना वेगळी शाळा किंवा त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा एक दृष्टिकोन असा एक वेगळा असतो आणि ते अत्यंत चुकीचं आहे. तर त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना शिक्षणापासून ते ज्या गोष्टींपासून ते वंचित असतात त्या सगळ्या गोष्टी मिळवून देण्याचा प्रयत्न गुळगुळे फाउंडेशन करतं, याचा मला खूप अभिमान वाटतो. गुळगुळे फाउंडेशनतर्फे अशा मुलांसाठी एक पिकनिक किंवा त्यांच्या पालकांसाठी एक पिकनिक आयोजित केलेली त्यांनी आणि त्याला खूप भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. तेव्हा अशा प्रकारचे विविध कार्यक्रम ते आखत असतात, जेणेकरून या मुलांना एक वेगळं विश्व जे असतं यांचं विश्व हे यांना मुख्य प्रवाहात आणणं हा यांचा उद्देश आहे आणि मला वाटतं त्यांचं हे कार्य खूप स्तुत्य आहे. म्हणजे या अशा प्रकारचं कार्य करणं आणि त्यासाठी लोक आवर्जून इथे येणं हे फार मोठं आहे. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी इथे आलं पाहिजे आणि यांना एक शक्ती दिली पाहिजे, जेणेकरून हे त्यांचं कार्य जे आहे मोठ्या प्रमाणात होईल. आज एक अतिशय छोटंसं रोपटं आहे. आज या रोपट्याचं जेव्हा महावृक्ष होईल, वटवृक्ष होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटतं ह्या त्यांच्या कार्याची प्रशंसा सगळीकडे केली जाईल आणि फक्त मुंबई आणि महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता त्यांची ही संपूर्ण जे कार्य आहे ते संपूर्ण भारतात नव्हे तर भारताच्या पलीकडे पण देशाच्या सीमा ओलांडून गेलं पाहिजे असं माझं मत आहे. माझ्या शुभेच्छा पूर्णपणे मी त्यांना देतो आणि त्यांच्या कार्यास सुयश चिंतितो. धन्यवाद.